तर बंटीबाई चव्हाण यांचं शुभागमन झालेलं आहे, तर त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं एसपी ग्रुप चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि बघा विनंती असेल प्रांशी 11 टाकरेचा पाडा या टीमला विनंती आहे, चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या, विलंब करते आपण. आमचे महाराष्ट्र रोखे ज्ञाती समाजाचे जनरल सेक्रेटरी श्रीमान बंटीभाई चव्हाण यांचे येथे आगमन झालेले आहे. धन्यवाद बंटीभाई, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. टीम ठाकरेचा पाडा, आपल्याला विनंती आहे अंतिम कॉल असेल, अन्यथा आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून फायनलाइज केलं जाईल. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर बघा पंचांना विनंती आहे अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. तर चला आपण सामना सुरू करणार आहोत. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतायत.
तर आदरणीय संजय दादा आणि आदरणीय आकाश दादा यांचा शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न पाहायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून एसपी ग्रुपच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सरस स्वागत. तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येत असताना टीम प्रथम इंटरप्राइजेस भिवंडी या टीमची काही क्षणातच इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांचा सामना असेल. ओमसाई ढाबा, चला या ठिकाणी संपर्क साधा. ओमसाई ढाबा संघाचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी आयोजन कमिटीशी संपर्क साधा. मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओमसाई ढाबा हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मान्यवर संतोष दादा कोळी संघाचे संघ मालक आहेत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व संघांना विनंती आहे, संघ मालक आणि कर्णधारांना सूचना आहे की आपण या ठिकाणी मंचावरती येऊन आयोजकांशी संपर्क साधा आणि येऊन मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सुरुवात झाली मॅचला. पहिला चेंडू आपण पाहत आहे. या ठिकाणी बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. पहिला डॉट बॉबी भोईर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट फेकलाय. अल्पेश आणि जितू ही जोडी फलंदाजी करत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर इथून मात्र सामन्याला होते सुरुवात. आघाडीचे ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितू आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय अल्पेश. आजून रिव्हर्स स्वीपचा वापर, प्रयत्न भरपूर चांगले होते. इनफिल्ड मध्ये मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4.
तर धावसंख्या 4 ने पुढे सरकले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. प्रथम इंटरप्राइजेस भिवंडी या टीमची 6 धावा. गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. चेंडू ऑन साइडला. इथून मात्र बॅट वेगाने फिरवली होती. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क होत नाही. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल. चौकारानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. पिवनचं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉबी याचा वापर केलाय. चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा वापर. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हर मध्ये. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सर्कल पुढे. धावसंख्या धावफलकावरती 7. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय बॉबी भोईर. हा चेंडू ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र गॅप मध्ये चेंडू एका टप्प्यावरती मिड विकेट सीमा पार. येतो हा चौकार. पाच क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं बंधन इथून मात्र समाप्त झालंय. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ ला पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. अशी ही क्षेत्ररक्षणाची भूमी रचना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये टीम प्रांशी 11 ठाकरेचा पाडा या संघाची पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत मुकादम ओव्हर द विकेट. रनअप मध्ये अडथळा निर्माण होत असताना पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज जात असताना अनिकेत मुकादम आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर वरती असतील अल्पेश ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. अनिकेत मुकादम ओव्हर द विकेट. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग उपस्थित आहे. तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने इथून मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. प्रयत्न चांगला केला होता फलंदाज अल्पेशने. शफल होऊन लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेग ची जी गॅप आहे त्या गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फसलाय. पुन्हा एकदा अनिकेत मुकादम सज्ज होत असताना बॉलिंग मार्क वरती उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेटने. हा चेंडू ऑन साइडला इथून मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी हलकीशी गती या चेंडूवरती कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि सरली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना डॉट चेंडू. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू खेळीतून मात्र पूर्ण झाला आणि अप्रतिम सुरुवात केली आहे दुसऱ्या षटकाची गोलंदाज अनिकेत मुकादमने. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. स्पीच हिट अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि चेंडू जाईल गॅप मधून सीमारेषा पार. येतोय चौकार. मधून हा चौकार आपल्याला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे आणि 4 ने धावसंख्या सरकली आहे. वेगाने पुढे धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती पाहायला मिळते.
नक्कीच 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. 4 षटकांमध्ये जर 40 ते 45 धावा उभारल्या तर नक्कीच चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू हवेत होता, शॉट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, त्यांच्या डोक्यावरून चेंडू आपल्याला पाहायला निघत असताना तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 3 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जातात आणि इथून चौथी होईल का पूर्ण? आणि हो नक्कीच इथून मात्र 4 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 4 धावा इथून मात्र पूर्ण केल्या या चेंडूवरती आणि 4 ने धावसंख्या धावफलकावरती सरकली पुढे 20 धावा धावफलकावरती. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील प्रांशी लेवण ठाकरेचा पाडा या टीमला. बोनसच्या स्वरूपामध्ये समोरच्या संघाला धावा बहाल करण्यात येत आहेत. टीम प्रांशी लेवण ठाकरेच्या पाडा या संघाकडून. ओव्हर द विकेट अनिकेत मुकादम. हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मिड विकेट वरून एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत मिळेल या चेंडूवरती 2 धावा मिळतील या चेंडूवरती आणि दोन्ही टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू असेल या षटकामधील. अनिकेत मुकादम पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर वरती. जीतू पुन्हा एकदा ऑन साइडला बॅट वेगाने फिरवली होती, सरळ एसटीच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि येतोय हा डॉट चेंडू. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम प्रथम एंटरप्राइजेस भिवंडी या टीमची धावसंख्या 22 धावा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22. अजूनही 2 षटकांचा खेळ इथून मात्र बाकी आहे. 2 षटकांमध्ये काय घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडतील हे पाहणं गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये जर 25 ते 30 धावा उभारल्या प्रथम एंटरप्राइजेस भिवंडी या टीमने तर चांगली इथून मात्र फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथून मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना अजूनही एकही विकेट मिळाला नाहीये. प्रांशी लेवण ठाकरेचा पाडा या टीमला बेनिफिट असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी संघर्ष करत असताना पहिल्या षटकामध्ये बघितल्या 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितल्या धावा 11 म्हणजे 11.00 च्या सरासरीने इथून मात्र धावसंख्या बनवली मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकामध्ये 4 फ्रेश गोलंदाज वापरणं बंधनकारक आहे. वीस मिनिटांचा अवधी आहे 4 षटकांसाठी. जर 20 मिनिटांमध्ये जर 4 षटक फेकली नाही तर नक्कीच एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कल मध्ये आपल्याला ठेवावा लागेल. स्ट्रायकर वरती फलंदाज अल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज गोलंदाजी मार्क वरती अमोल. हा चेंडू इथून मात्र शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये जेल होता आणि जेल सोडला जातोय. जीवनदान इथून मात्र अल्पेशला दिलं जातंय. तोपर्यंत अवधी होता 1 या धावसंख्येचा आणि 1 ने टीमची टोटल सरकली पुढे 23 या आकड्यावरती. विकेटने हा चेंडू इथून मात्र स्वीपचा अप्रतिम फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर होईल. बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. मैदानाच्या आतमध्ये होतोय न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड. आयुष माळी येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. या खेळाडूवरती देखील जिम्मेदारी असेल, चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. संघाने इथून मात्र
आशा दाखवली आहे आयुष मालीकडे आणि इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल आयुष मालीला. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय धावसंख्या धावफलकावरती 23-23 रन. गोलंदाजी मार्क वरती अमोल लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग वरती आयुष और द विकेट हा चेंडू मोठा फटका. इथून मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत कोणती चुकी होणार नाहीये आणि इथून मात्र आल्या पावली माघारी परतत असताना दुसरा धक्का इथून मात्र प्रथम एंटरप्राइजेस भिवंडी या टीमला फलंदाज बाद. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अमोल आणि धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 23-23 या आकड्यावरती. प्रहार करावे लागतील प्रथम एंटरप्राइजेस भिवंडी या टीमला कारण की प्रांशी 11 ठाकरेचा पाडा या टीमची बॅटिंग लाईन बघितली तर पहिल्याच मॅच मध्ये चांगला खेळ त्याने दाखवला होता. त्यांचे फलंदाजांनी चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तोच आपल्याला प्रांशी 11 ठाकरेचा पाडा संघ पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्लोवर पद्धतीचा चेंडू हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलं होतं भावेशने. प्रयत्न फसला जातोय. लागोपाठचा तिसरा डॉट चेंडू येत असताना अजून इथून मात्र धावसंख्या पुढे सरकत नाहीये. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढतोय. वारंवार रिव्हर्स स्वीपचे फटके खेळण्याचा प्रयत्न भावेशच्या माध्यमातून करण्यात येतोय मात्र अपयशी ठरला आतापर्यंत भावेश. धावसंख्या स्थगित 23-23 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. अमोलचं दर्जेदार षटक बॅटची कडा यष्टीरक्षकाने प्रयत्न भरपूर चांगले केले होते मात्र चेंडू जातोय शॉट थर्ड मॅन मध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते प्रथम एंटरप्राइजेस भिवंडी या टीमची 24 धावा धावफलकावरती. तर नक्कीच इथून मात्र 3 षटकांचा खेळ होतोय पूर्ण आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 8च्या सरासरीने 24-24 धावा. 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकांमध्ये धावसंख्या होती धावफलकावरती 22. 11च्या सरासरीने धावगती इथून मात्र 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती मात्र तिसऱ्या षटकामध्ये अप्रतिम कमबॅक केला अमोलने. फक्त धावा दिल्या 2. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती अक्षय येतो. स्ट्रायकिंग वरती फलंदाज भावेश ज्याने 3 चेंडूचा सामना केलाय आणि फक्त 1 धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. उर्ध विकेटने वेगवान गोलंदाज लॉकल मध्ये चेंडू स्ट्रेट राहायचा फटका लॉंगन वरून क्षेत्ररक्षक येतोय वेगाने दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथून मात्र गोलंदाज चुकी करतोय. जर
बरोबर व्यवस्थित चेंडूला कलेक्टिंग केलं असतं तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. पहिल्याच बॉल वरती दुहेरी धावसंख्या, दुहेरी धावसंख्या दोन्ही टीमची टोटल सरकली पुढे 26. हा चेंडू बॅटच्या टो एंडला यष्टीरक्षक आहेत, कोणती चुकी करत नाहीयेत. सॅपॅनने हा झेल टिपलाय. बिग विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद. डीजे फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये. हेमंत ओढ विकेटने पुन्हा एकदा हा चेंडू इथून मात्र ऑफ साइडला बॅट वेगाने फिरवली होती. ड्रिल करून दाखवतायत. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. इन स्विंगर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आतमध्ये येत असताना डॉट चेंडूची समाप्ती. डॉट ने इथून मात्र धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. फलंदाज बाद झाले 3. ओढ विकेटने हा चेंडू मोठा फटका आहे. हवेत चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगन वरून क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीही चुकी होणार नाहीये. आणि अजून एक फलंदाज इथून मात्र माघारी परतत असताना नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज विवेक आला आणि तोही फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती त्याचा देखील विकेट पडतोय. शॉट फाईन लेगला सुंदर जेल टिपला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. अंतिम चेंडू शिल्लक आहे. चौथ्या षटकामधील अंतिम षटकामधील, ज्याला स्लोगरचं षटक, हाणामारीचं षटक म्हटलं जातं. आणि त्या षटकामध्ये इथून मात्र धावा येत नाहीयेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 26 धावा. फक्त या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 2च धावा आलेत आणि 3 फलंदाज इथून मात्र तंबूच्या आश्रयाला परतत असताना पूर्णपणे संघ बॅकफुटला आहे आतापर्यंत. प्रथम एंटरप्राइजेस भिवंडी या टीमला आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना. विकेट हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज अक्षयला. तर या बॉलवरती जर विकेट आली तर नक्कीच आजच्या दिवसामधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म फलंदाज आलाय, न्यू बॅट्समन. मैदानाच्या आतमध्ये हार्दिक राऊंड विकेटने हार्दिक साठी येत असताना रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलंय. यष्टी रक्षकाच्या हातामधून थोडासा चेंडू इथून मात्र जमिनीला दान झाला आणि अवधी होता एक सिंगलचा. सिंगलने इथून मात्र धावसंख्या सरकली पुढे.
27 4 षटकांचा अर्थातच पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती बनवली 27 आणि 28 चं टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच प्रांशी 11 ठाकरेचा पाडा या संघासमोर. तर संजय भाऊ वारा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत आणि बंटीबाई चव्हाण या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो यायचंय. मुख्य व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत आणि आकाश खाडे यांना देखील विनंती करतोय तुम्ही देखील या पुढे. चला तिन्ही कार्यकर्त्यांनी पुढे यायचंय. मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर आपण टॉस करतोय. ओमसाई धावबाद दापोडे आणि हर्षित एंटरप्राइजेस भिवंडी या दोन टीम मध्ये. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. हर्षित एंटरप्राइजेस भिवंडी आणि ओमसाई धावबाद दापोडे या दोन टीम मध्ये. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे ओमसाई धावबाद दापोडे या टीमने आणि प्रथम डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू. तर नक्कीच क्षेत्ररक्षण कराल. 4 षटकांचा सामना असणारे असे कोणते गोलंदाज आहेत की कमीत कमी समोरच्या संघाला धावांपर्यंत रोखतील? यज्ञेश आहे, दीपेश आहे, राहुल आहे. त्यांनी चांगले बॉलिंग टाकून कमी स्कोर पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच या क्रीडांगणावरती येऊन काय फील करतोय? कसं वाटतंय तुला आयोजन? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली. आम्ही आभार मानतो त्यांचे. तर नक्की शुभेच्छा असणार आहेत. प्रथमतः इथून मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. असे कोणते गोलंदाज आहेत की जे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतील? धावा करण्याचा प्रयत्न नाही करणार असं सगळ्यांनाच मी सांगेन की सगळ्यांनी चांगली बॅटिंग करा. भूषण कडून जास्त अपेक्षा आहे. नक्कीच भूषण कडून जास्त अपेक्षा असणार आहेत. तर इथे येऊन काय फील करताय? अप्रतिम आयोजन. आमचे लाडके आयोजक संदीप पिंकूबाई दादा चव्हाण यांच्या माध्यमातून एक चांगला प्लॅटफॉर्म रचण्यात आलाय आणि दर्जेदार आयोजन करण्यात आले. त्यांच्याविषयी काय मत असेल? ते तर एकदम रॉयल माणूस आहेत. त्यांना बघितल्यावरच कळतं की तेच अशी टुर्नामेंट आयोजित करू शकतात. बाकी एकदम आता इथे ग्राउंड मध्ये बघूनच असं वाटतंय की कुठे बाहेर देशाला खेळायला आलो. तर नक्कीच एक चांगलं मत तुमचं आम्हाला पाहायला मिळालं. आणि वळूया लगेचच सुरू असलेल्या सामन्याकडे. दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत आमचे बदलापूरचे अत्यंत टॅलेंटेड आणि दर्जेदार समालोचक सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. आमचे मान्यवर श्रीमान प्रदीपभाई चव्हाण यांना विनंती आहे स्टेज जवळ या कॉमेंटेटर बॉक्सशी संपर्क साधावा. आमचे युवा नेते लवकरच कॉमेंटेटर बॉक्सशी संपर्क साधावा असा प्रकाश राठोड यांच्याकडनं मागणी आली आहे तुमची. लवकरात लवकर या. थँक्यू. जय भवानी क्रिकेट क्लब जेबीसीसी आयोजित एसपी ग्रुप चषक 2025 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दमदार आयोजन संदीपदादा चव्हाण अर्थातच पिंकू भाई आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं हे आयोजन. आज दुसऱ्या दिवसात आपण आहोत. 28 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा
ठाकऱ्याचा पाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका संघाला हरवलं, परास्त केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती उतरतायत. दोन संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय फेरीची मॅच आणि मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली. पूर्वार्धामध्ये आपण 27 धावा बनवल्या. प्रथम एंटरप्राइजेस या संघानं आणि 28 धावांचं लक्ष दिलं. निश्चितच आपण कल्याण डोंबिवलीचा ग्रामीण आवाज या पूर्वाच्या सत्रामध्ये आपण ऐकलात. अर्थातच विशाल पाटील सर, मॅन फ्रॉम अंतारली, मराठी भाषेतलं एक अतिशय सुंदर समालोचन, अगदी मंत्रमुग्ध करणारं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. आज आमच्या समवेत साथ देत आहेत. फटका चांगला खेळलाय, पुलचा पॉवरफुल देखना स्ट्रोक, सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. इनिंगचा पहिला दमदार षटकार. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. षटकार आला. 6 धावांच्या मदतीने इथं धावफलकाला सुरुवात झाली आहे. इथं पहा, पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय, फटका चांगला खेळला, फिल्डरला बीट केलंय. चांगलं प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चेंडूला अडवत असताना निश्चितच फेक करेल तोपर्यंत इथं पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या जातील. स्कोर कार्ड वरती ऍड करतायत. प्रणव आणि प्रेम जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. बनवायच्या आहेत त्या 28 धावा. सुरुवातीलाच आपण पाहाल पहिला डॉट, त्यानंतर षटकार, इथं दुहेरी धाव. एकंदरीत आपण पाहिलं तर 8 धावा बिनबाद. इथं सुद्धा मिड विकेटच्या दिशेने खेळतोय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. दूरवरनं चेंडूला पकडून फेक झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि इथं 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. फिल्डिंग चांगली केली, मात्र थ्रो वेळेवरती आणि लाईन मध्ये येणं गरजेचं होतं आणि निश्चित थोडासा उशीर झाला आणि या 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. 2 धावा येतील. स्कोर कार्ड पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं ते जाऊन पोहोचलं 10 वरती. पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाज हार्दिक गोलंदाजी करत असताना आणि सरळ चेंडू भिरकावून दिलाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिलं षटक इथं महागडं ठरतंय. स्कोर कार्ड वरती तब्बल 14 धावा. जवळ अर्धा रस्ता इथं पार झालाय. अर्धा रस्ता इथून पार करायचा आहे, पोहोचायचं 28 आकड्यापर्यंत. इथं पाहिलं तर 14 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप पर्यंत जोडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ मैदानावरती फ्रान्सी 11 ठाकऱ्याचा पाडा हा संघ खेळतोय. सलामीची जोडी मैदानावर दमदार सुरुवात दिली आहे. प्रणव आणि प्रेम. प्रणवच्या बॅटमधून आपण पाहताय 1 षटकार, 2 दुहेरी धावा आणि त्यानंतर 1 चौकार. एकंदरीत वैयक्तिक 14 धावांवरती बॅटिंग करतोय प्रणय मैदानाच्या आतमध्ये. अगदी लवकरात लवकर विजय मिळवायचा या अनुषंगाने बॅटिंग करायला सुरुवात केली. पॉवर प्लेचं पहिलं षटक. विकेट किपर आहे. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. पॉइंट वरती फिल्डर आपण पाहताय. एक्स्ट्रा कव्हरला तर टी यार्ड मध्ये फिल्डर आहे. इथं उलट्या हाताचा तडाखा. बॅट वरती परफेक्ट मिडल झालाय. धन्यवाद डीजे. इथं सुद्धा चौकार आलेला आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अठरा धावा इथं धावफलकावरती आहेत. 28चं टार्गेट.
बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे ठाकरेचा पाडा विजयाच्या समीप जवळ जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवात यशस्वी केली बॅटिंग करत असताना, जबरदस्त सुरुवात दिली प्रणवनं. त्यानंतर आपण पाहाल तर स्ट्राईक एंड वरती यावेळेस प्रथमच प्रेमला आपण पाहत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलर विजय गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथं बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. स्ट्राईक वरती फलंदाज तयार आहे प्रेम. इथं सुद्धा फटका चांगला खेळलाय. परफेक्ट मिडल झालाय. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू, धन्यवाद डीजे, थँक्यू. बावीस धावा या ठिकाणी धावफलकावरती अगदी सुरुवातीलाच विजयाच्या समीप जाण्याची कामगिरी पार पाडतायत. 28चं टार्गेट आणि 22 धावा ऑलरेडी झाल्या. इथं स्विचिटचा जबरदस्त देखना स्ट्रोक. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. अजून एक मोठा ब्लास्ट. 1 more 4. दे दनादन सुरुवात. 28चं टार्गेट आणि इथं आपण पाहताय केवळ 2च धावांची गरज विजयासाठी. ठाकरेचा पाडा हा संघ विजयाच्या समीप जात असताना 2 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण तयार राहा. इथं पहा फुलटॉस हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळलाय समोरच्या दिशेला आणि नक्कीच आपण पाहाल तर इथं एक सिंगल धाव. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर दोनही संघाचं सारखं पाहायला मिळेल. स्कोर आर लेवल 27 ऑन द बोर्ड. एका धावेची आवश्यकता. 14 चेंडू शिल्लक आहेत. 4 षटकांची मॅच. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना विजयाच्या समीप. स्ट्राईक वरती प्रणव शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार.